शोल्डर. आता शोल्डर म्हणजे नेमकं काय? आता आपल्याकडे रोड आहे. मग हा जो काही रोड आहे, जर आपण शोल्डर नाही प्रोव्हाइड केलं तर रोड काय होईल, ह्या एजेसनी स्टार्ट होईल डॅमेज व्हायला. मग हे प्रिव्हेंट करायसाठी, मग ह्या रोडला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा काही अदर ऑब्जेक्ट आहेत, ते ऑब्जेक्ट आपण काय साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी काय आपल्याला शोल्डर रिक्वायर्ड आहे. मग शोल्डर नेमकं काय आहे? जर हा कॅरेज वे असेल तर ह्याच्या आयदर साईड किंवा बोथ साईडला काय केलं जातं, एक्स्ट्रा विड्थ प्रोव्हाइड केली जाते. हे आहे एक्स्ट्रा विड्थ. ही आपलं काय कॅरेज वे आहे सी, आणि हे आपलं शोल्डर आहे. तर हे शोल्डर काय केलेलं आहे, एक्स्ट्रा विड्थ प्रोव्हाइड केलेले आहे आयदर साईड ऑफ आउटर एज ऑफ रोडवे. रोडवे म्हणजे हे थोडक्यात एक कॅरेज वे आहे. या कॅरेज वेच्या बोथ साईडला काय केलं आहे, एक्स्ट्रा विड्थ प्रोव्हाइड केलेली आहे. हे एक्स्ट्रा विड्थ कशासाठी प्रोव्हाइड केले आहे, फॉर एमर्जन्सी पर्पज. तर याला म्हटलं जातं शोल्डर. तर ही काय आपलं ही शोल्डर एस. जे काही कॅरेज वे आहे, जे काही रोड आहे, त्या रोडच्या आयदर साईडला एक्स्ट्रा विड्थ प्रोव्हाइड केली आहे. कशासाठी प्रोव्हाइड केली आहे, फॉर एमर्जन्सी पर्पज. त्यालाच काय म्हणलं जातं, शोल्डर म्हणलं जातं. काही वेळेस दुसरी एक डेफिनेशन आहे, जे काही शोल्डर आहे तर ते काय आपलं पोर्शन आहे आपला रोडवेचा बिटवीन आउटर एजेस ऑफ पेवमेंट अँड edges of top surface of embankment or inner edges of side drains in cutting are known as shoulder. आता आपण ह्याच्यामध्ये एक डायग्राम आहे, त्या डायग्राममध्ये आणि दुसरी डेफिनेशन बघू. आता जी काही शोल्डर आहे, तर शोल्डर काय आहे ते आपला, आता रोडवे सर्वांना माहिती आहे रोडवे विड्थ कशापासून बनलेला आहे. तर रोडवे विड्थ कशापासून बनलेला आहे, शोल्डर प्लस कॅरेज वे प्लस शोल्डर. रोडवे विड्थलाच फॉर्मेशन विड्थ देखील म्हटलं जातं. तर हे तर रोडवे विड्थ इक्वल टू विड्थ ऑफ कॅरेज वे प्लस विड्थ ऑफ शोल्डर, म्हणजे ह्या दोन्हीच्या एस जी आहे तर दोन्हीची काही समेशन आहे बोथ शोल्डरची ऑन आयदर साईड. मग विड्थ ऑफ कॅरेज वे प्लस विड्थ ऑफ शोल्डर. मग आपण असं थोडं त्याला उलट म्हणू शकतो, हे जे काही शोल्डर आहे, हा शोल्डर कुणाचा पोर्शन आहे, तर रोडवेचा पोर्शन आहे. हे जो काही रोडवे आहे, ह्या रोडवेचा पोर्शन आहे. आणि ते कुठं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, बिटवीन आउटर एज ऑफ पेवमेंट, बिटवीन आउटर एज ऑफ पेवमेंट आणि हे इम्बॅकमेंटचा टॉप एज ऑफ इम्बॅकमेंट किंवा टॉप सरफेस ऑफ इम्बॅकमेंट, त्याला म्हणलं जातं शोल्डर. तर एकदम सोपं आहे. तो पोर्शन कुठं आहे, बिटवीन आउटर एज ऑफ पेवमेंट. हे काय, हे रोड आहे म्हणजे हे कॅरेज वे आहे, ह्या कॅरेजचं काय आउटर पोर्शन, आणि हे जे काही इम्बॅकमेंट आहे, ह्या इम्बॅकमेंटचा टॉप पोर्शन, त्याच्यामधला जो काही पोर्शन असेल त्याला काय म्हणलं जातं, शोल्डर म्हणलं जातं. काही वेळेस काय केलं जातं, त्या ठिकाणी डायरेक्ट तुमचं ड्रेन असतं शोल्डरच्या एका साईडला. मग हे काय होईल, द पोर्शन ऑफ रोडवे बिटवीन टॉप सरफेस ऑफ पेवमेंट अँड इन द एज ऑफ साईड ड्रेन इज कॉल्ड ॲज शोल्डर. असे 3 प्रकारे डेफिनेशन त्या ठिकाणी तयार होत जातात. तर मेन याचा उद्देश जो आहे शोल्डर प्रोव्हाइड करण्यामागे, त्याचा मेन उद्देश काय आहे, जेव्हा आपण अशा प्रकारे शोल्डर प्रोव्हाइड केलं आणि एखाद्या वेळेस आपली व्हेकल ब्रेकडाऊन झालेली आहे, बंद पडलेली आहे, तर त्या ठिकाणी ती व्हेकल आपण थांबवू शकतो, म्हणजे त्या रोडचा उपयोग करू शकतो, म्हणजे त्याचा ॲज अ सर्व्हिस लेन म्हणून उपयोग करू शकतो. काही वेळेस ट्रॅफिक जाम झालेला असेल, कॅरेज वे एंटायरली ऑक्युपाईड झालेला आहे, जाम झालेला असेल, तर त्या ठिकाणी आपण एमर्जन्सी लेन म्हणून देखील त्या शोल्डरचा उपयोग करतो. म्हणजे जे काही या ठिकाणी हे रोड आहे आणि हे शोल्डर आहे, सॉरी ही कॅरेज वे आहे, एखाद्या वेळेस पूर्णपणे कवर झालेला असेल, ट्रॅफिक जाम झालेला असेल, तर आपण काय करतो, ह्या शोल्डरचा उपयोग करतो, म्हणजे ह्या साईडच्या रस्त्याचा, आणि आपण इकडं पुढे निघून जातो.
आणि जर हे शोल्डर नसलं असतं तर काय झालं असतं, तुमचं जे काही रोडचं डॅमेज आहे, जर शोल्डर नसलं असतं तर काय झालं असतं, तुमचा जो काही रोड आहे लगेच ह्या एजेसपासून स्टार्ट झाला असता डॅमेज व्हायला. पण शोल्डर प्रोव्हाइड केल्यामुळं ॲदर साईडला काय होईल, रोड स्टार्ट होईल डॅमेज व्हायला फ्रॉम एज ऑफ शोल्डर चालू होईल. आणि हे शोल्डर प्रोव्हाइड केल्यामुळं हे जे काही रोड आहे याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड होऊन जाईल, ती स्थिरता त्या ठिकाणी प्रोव्हाइड होऊन जाईल. पुन्हा काही वेळेस या शोल्डरचा उपयोग पार्किंग पर्पजसाठी देखील युटिलाइज केलं जातं, किंवा काही वेळेस सिग्नल असतील ते सिग्नल प्लेस करण्यासाठी देखील या शोल्डरचा जो काही उपयोग आहे तो या ठिकाणी जो पेस आहे त्याचा उपयोग केला जातो. तर हे असं प्रकारे शोल्डर आहे, जी की आपली एक डायग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर हे डायग्राम आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर दिलेला आहे. हा तुमचं शोल्डर पोर्शन आहे इतका ऑन आयदर साईड. तर शोल्डर दुसरं तिसरं काय नसून तो काय आहे, एक्स्ट्रा विड्थ प्रोव्हाइड केलेली आहे ऑन आयदर साईड ऑफ रोड फॉर पर्पज ऑफ एमर्जन्सी. आणि किंवा काही वेळेस आपण असं म्हणू शकतो, तर ती काही शोल्डर जे आहे तर तुमचं काय, पोर्शन ऑफ रोडवे बिटवीन आउटर एज ऑफ पेवमेंट अँड एजेस ऑफ टॉप सरफेस ऑफ एम्बॅकमेंट. और दुसरी डेफिनेशन असं म्हणू शकतो, इनर एज ऑफ साईड ड्रेन्स इन कटिंग आर नोन ॲज शोल्डर. तर अशा पद्धतीने ही डेफिनेशन होऊ शकते तयार. जे काही शोल्डर आहे तर शोल्डर कसं असलं पाहिजे, तर आणि त्याची विड्थ किती असली पाहिजे. जी काही शोल्डर आहे इंडियन रोड काँग्रेसनुसार 2.5 मीटर त्याची विड्थ असायला पाहिजे. आणि जे केंबरचा स्लोप असतो, आता हा केंबरचा स्लोप म्हणजे कॅरेजचा जो काही स्लोप आहे तर तो उदाहरणार्थ 4% असेल उदाहरणार्थ, तर शक्यतो त्या ठिकाणी जो काही साईड जो शोल्डरचा स्लोप आहे तो स्लोप काय असायला पाहिजे, 5% एक्स्ट्रा असायला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू, म्हणजे 0.5% एक्स्ट्रा असायला पाहिजे कुणापेक्षा, ॲज कम्पेअर्ड टू केंबर. हे जर केंबर 4% असेल तर याचा जो काही शोल्डरचा जो काही स्लोप आहे ते असायला पाहिजे 4.5%. दुसरे एक उदाहरण घेऊ, याचा जर स्लोप 5% असेल केंबरचा किंवा या कॅरेजवेचा, तर याचा जो काही शोल्डर आहे ह्या शोल्डरचा जो काही स्लोप आहे तो काय असायला पाहिजे, 0.5% एक्स्ट्रा असायला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू दिस केंबर. जर इथं 5% असेल तर इथं किती असायला पाहिजे, ह्याच्यापेक्षा 0.5% जास्त, म्हणजेच ह्या 5मध्ये काय करायचं, 0.5 ॲड करायचं, ते किती होईल 5.5%. अशा पद्धतीनं ह्या शोल्डरचा स्लोप असला पाहिजे. तर इथं दिलेलं पण आहे, केंबर ऑफ शोल्डर इज 0.5% मोर दॅन केंबर ऑफ रोड बट इट शुड नॉट बी लेस दॅन 3% इन एनी केस. आता त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, जे काही शोल्डर आहे त्या शोल्डरचा जो काही स्लोप आहे तो कसा असला पाहिजे, स्टिपर असला पाहिजे किंवा मोर दॅन असला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू केंबर स्लोप. आताच आपण इथं 4% 5% घेतलं होतं. आणि एखाद्या केसमध्ये जर तसं काही साध्य होत नसेल तर ते 3%पेक्षा कमी नसता कामा नये, ते 3%पेक्षा जास्तच असलं पाहिजे. तर हे काय आपलं शोल्डर. यामध्ये दिले आता आपलं रोड मार्जिन. आता रोड मार्जिन दुसरं तिसरं काय नसून ते काय आहे, तो पण पोर्शन ऑफ लँडवे आहे. आता इथं आपल्याला माहिती आहे हे बेडिंग लाईन टू हे बेडिंग लाईन या चॅनलमधलं जे काय आहे हे रोड लँड विड्थ आहे, किंवा आपण त्याला लँड विड्थ म्हणू, लँड विड्थ. हे बेडिंग लाईन टू ह्या बेडिंग लाईनपर्यंत ह्या दोन्ही जे काही आहे या दोन्हीतलं जे काही डिस्टन्स बेडिंग लाईनमधलं त्याला काय आपलं रोड लँड विड्थ किंवा लँड विड्थ आहे. तर ह्याचा तो काय पोर्शन आहे. आणि रोड लँड विड्थ कशाचं बनलेला आहे, रोड मार्जिन प्लस रोडवे विड्थ प्लस रोड मार्जिन. म्हणजे थोडक्यात लँड विड्थ इक्वल टू रोड मार्जिन प्लस फॉर्मेशन विड्थ और
त्याला आपण काय म्हणतो, रोडवे विड्थ, त्याच्यापासून ते बनलेलं आहे. मग आपण उलट असं म्हणू शकतो की काही रोड मार्जिन आहे ते कशाचं कंपाऊंड आहे किंवा कशाचं पोर्शन आहे, तर तो पोर्शन आहे तुमचा ह्या लँड विड्थचा. आणि ते कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे, ऑन आयदर साईड ऑफ रोडवे विड्थ. ही जी काही तुमची रोडवे विड्थ आहे त्या बोथ साईडला ते काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि हे तुमचं काय रोडवे विड्थ आहे किंवा फॉर्मेशन विड्थ आहे. तर ह्याच्या बोथ साईडला ते काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. मग अशा पेसला काय म्हणलं जातं, रोड मार्जिन म्हटलं जातं. तर हे काय तुमचं प्लॉट एकदा सांगू, हा जो काही आहे हे लँड विड्थ, तर हा काय केलं आहे, रोड मार्जिन काय आहे, हे कशाचा पोर्शन आहे, ह्या लँड विड्थचा पोर्शन आहे. आणि ते कुठं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, ऑन आयदर साईड ऑफ, ही काय तुमचं रोड विड्थ किंवा फॉर्मेशन, आयदर साईड ऑफ रोड विड्थ और फॉर्मेशन विड्थ इज कॉल्ड ॲज शोल्डर. आता ही जी काही शोल्डर आहे, ह्या शोल्डरचे कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, शोल्डरमध्ये कुठले कुठले घटक इन्व्हॉल्व आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जी काही फॉर्मेशन विड्थ आहे किंवा त्यालाच रोड विड्थ म्हणलो, ह्याच्यामध्ये कोणते कंपोनंट आहेत, दोन मेन, शोल्डर अँड कॅरेज वे. मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट आहेत बाबा, म्हणजे रोडवे मार्जिन कंप्राइजेस ऑफ बर्म, स्पॉइल बँक, साइड ड्रेन, फुटपाथ, गार्डरेल, सायकल ट्रॅक, ड्राईव्हवे, फ्रंटेज ड्राईव्ह, पार्किंग लेन एक्सेट्रा इत्यादी जी काही कंपाऊंड्स आहेत, या कंपाऊंडपासून तुमचं काय बनलेलं आहे, रोड मार्जिन बनलेलं आहे. जी की डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे, हे जी काही डायग्राम आहे, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे की जी काही रोड मार्जिन आहे कशापासून बनलेलं आहे. तरी तर तुम्हाला साईड ड्रेन दिसतं, याच्यामध्ये बर्म आहे, स्पॉइल बँक आहे, काही वेळेस तर तो फुटपाथ असेल किंवा गार्ड रेल असेल किंवा सायकल ट्रॅक असेल, ड्राईव्ह वे असतील किंवा फ्रंटेज वे असतील, इत्यादी जे काही कंपाऊंड्स आहेत ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणजे जे काही रोड मार्जिन आहे ह्या घटकापासून बनलेलं आहे. तर काही असू शकतं, फुटपाथ असू शकतो, एखाद्या वेळेस साईड ड्रेन असू शकतं, बर्म असू शकतो, स्पॉइल बँक असू शकतो किंवा सायकल ट्रॅक असेल किंवा फ्रंटेज रोड असेल किंवा ड्राईव्ह वे असेल, इत्यादी घटक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. तर हे आहे आपलं रोड मार्जिन. जे काही स्पॉइल बँक आहे, तर स्पॉइल बँक कशापासून तयार झालेली आहे, जेव्हा आपण हे रोड करते वेळेस जे ह्या कटिंग पोर्शनमधून जी काही सॉईल प्रोड्यूस होईल, का जी काही सॉईल या कटिंग करते वेळेस तयार झालेली आहे त्या खोदकामामध्ये, त्याच्यापासून काय करतो आपण, ह्या साईडला रोड जेव्हा कटिंगमध्ये असेल, म्हणजे खोदून रोड तयार केलेला असेल, ज्याच्यामधून जी काही सॉईल मिळाली आहे एक्स्ट्रा सॉईल, त्याला काय म्हणतो आपण, सरप्लस सॉईल म्हणतो, सरप्लस सॉईल. मग असं जे काही सरप्लस सॉईल आहे, जे की रोडच्या कामासाठी पुन्हा लागणार नाही, मग ते काय करतो आपण, रोडच्या साईडला आपण काय करतो, ती डिपॉझिट करतो. आणि डिपॉझिट केल्यानंतर जो काही बँक तयार होईल त्याला काय म्हणलं जातं, स्पॉइल बँक. म्हणजे जी काही डेफिनेशन तयार झालेली आहे, तर स्पॉइल बँक काय आहे, द बँक्स constructed from surplus excavated earth on either side of a road in cutting parallel to its alignment are known as spoil bank. तर सर्वांनाच कळून गेलं असेल की स्पॉइल बँक म्हणजे काय. जेव्हा आपण रोड कन्स्ट्रक्ट करते वेळेस ह्या रोडमधून जी काही जास्तीची माती आपल्याला मिळेल, मग ती माती ह्या रोडमध्ये आपण पुन्हा युटिलाइज करणार नाही, मग ती फेकून देण्यापेक्षा आपण काय करतो, हे ह्या ठिकाणी साईडला डिपॉझिट करतो. हा लक्षात. डिपॉझिट केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, बँक्स होतात. म्हणजे जी काही बँक्स फॉर्म झालेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, सॉईल बँक्स म्हणतो. आणि शक्यतो कधी तयार होतात, जेव्हा तुमचा रोड इन कटिंग असेल त्याच केसमध्ये हे स्पॉईल बँक तयार होतात. मग हे जी काही बँक तयार झालेले आहेत, आयदर बोथ साईड ऑफ अलाइनमेंट ऑफ बोथ साईड ऑफ रोड, त्याला म्हणलं जातं स्पॉईल बँक. या ठिकाणी त्याची क्लिअर हे दिलेले आहे, डायग्राम देखील दिलेला आहे. ही आहे तुमची स्पॉईल बँक. तर ती कसं तयार झालेली आपली स्पॉईल बँक,
banks constructed from surplus excavated earth on either side of road in cutting parallel to its alignment are known as spoil bank. तर ही काय आपली स्पॉइल बँक आहे, जी की रोडच्या बोथ साईडला कन्स्ट्रक्ट केलेली आहे, जी की आपण पाठीमागच्या डायग्राममध्ये पाहिलं होतं. नेक्स्ट पॉईंट आहे बॅरोपीट. आता जो काही बॅरोपीट आहे तर तो पीठ कशासाठी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, तर तो पीठ काय केलेलं आहे, खोदलेला आहे अलॉंग द रोड अलाइनमेंट. कशासाठी खणलेलं आहे, फॉर युझिंग देअर मटेरियल इन रोड कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बॅकमेंट आर नोन ॲज बॅरोपीट्स. जी काही आता एखाद्या वेळेस मग रोड काय करावं लागेल, एम्बॅकमेंटमध्ये कन्स्ट्रक्ट करावं लागेल. मग त्या केसमध्ये सॉईल कुठनं तयार होणार, कुठनं आणणार आपण, तर ती सॉईल आपण काय करतो, नियर बाय जी लँड असेल किंवा ह्याच्या ॲडजसन्स जी काही लँड असेल त्या ठिकाणून काय करतो आपण, हे सॉईल त्या ठिकाणून आपण आणतो किंवा घेतो. आता ही फॉर एक्झाम्पल हा रोड असेल, मग ह्या रोडच्या साईडला एखादे काय करतो, ट्रेंच एक्सकेवेट करतो, खड्डा खोदतो आणि खड्डा खोदून काय करतो, ते सॉईल आपण ह्या रोडच्या बांधकामासाठी किंवा रोडच्या कन्स्ट्रक्शनसाठी ह्या बोथ साईडवरून आपण काय करतो, ती माती घेतो आणि इथं टाकतो आपण. मग ही माती इथून घेतल्यामुळं ह्या अलॉंग द रोड अलाइनमेंट असं आपण खोदतच जातो कंटिन्यू, ह्या पण साईडला असं खोदतच जातो. मग इथं काय होतं, इथं ट्रेंच फॉर्म होत जातो. मग जो काही ट्रेंच इथं किंवा खड्डा खड्ड्याची निर्मिती होते. काय होते, तर इथली माती आपण काय केलं जातं, रोडच्या कामासाठी वापर केला जातो. आणि ही रोडच्या साईडच्या कामासाठी जी काही माती वापरतो आपण दोन्ही साईडची वापरणार, एकाच बाजूला खड्डा तयार करणार नाही, तर दोन्ही बाजूला पण खड्डा आपण खोदतो आणि तिथली माती काय करतो, रोडच्या बांधकामासाठी वापरतो. मग रोडच्या बांधकामासाठी जर आपण मातीचा उपयोग असो, मग ती माती आपण कुठून घेतलेली, ह्या ठिकाणी घेतलेली आहे रोडच्या साईडवरून. मग त्या ठिकाणी तयार झालेल्या खड्ड्याला काय म्हणलं जातं, बारोपीट म्हणलं जातं. आणि ती बारोपीट कशी तयार झाली, कारण तिथली माती काय केलं, रोडच्या बांधकामासाठी युटिलाइज केलं. आणि युटिलाइज केल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, त्या प्लेसच्या ठिकाणी खड्डा तयार झाला, एखादे ट्रेंच तयार झाला, त्याला म्हणलं जातं बारोपीट. म्हणजेच पीठ काय आहे, समार्थी शब्द आहे ट्रेनचं, तर त्या ठिकाणी काय झालं, बारोपीट. म्हणजे त्या ठिकाणून काय केलं आपण, बारो म्हणजे उसने घेणे, त्या ठिकाणून आपण माती घेतली आणि कशासाठी वापर केली, रोडच्या बांधकामासाठी त्या ठिकाणी युटिलाइज केलं. मग अशा पद्धतीनं जर रोडच्या बांधकामासाठी तिथून जर माती काढलेली असेल आणि त्या ठिकाणी जर त्या ट्रेंच तयार झालेला असेल, खड्डा तयार झालेला असेल, तर त्याला काय म्हणलं जातं, बारोपीट्स म्हणलं जातं. आणि ही जी काही बारोपीट्स आहेत कमीत कमी 5 मीटर दूर कन्स्ट्रक्ट केलं जातं. जे काही रोडचा टो आहे तुमचा, आता इथं जर रोड असला असता, आता एखाद्या वेळेस त्या रोडचा जो काही टो आहे, हा रोड पोर्शन, तर याच्यापासून कमीत कमी 5 मीटर दूर हे बारोपीट कन्स्ट्रक्ट केलं जातं. याच्यामध्ये काही वेळेस डेडमॅन किंवा म्युटियम असतं. तर हे कसं हे असतं, तर ते तुम्हाला क्वांटिटी ऑफ एक्सकॅव्हेशन ऑफ वर्क मेजर करण्यासाठी ते कन्स्ट्रक्ट केलं जातं. नेमकं किती डेप्थ ज्यामध्ये आपण उत्खनन केलेलं आहे, तर ह्या डेडमॅनचा उपयोग करून इथंही केलं जातं. किती मीटर आपण डेप्थ इथे एक्सकॅव्हेट केली जाते, तर ते कसं मेजर करायचं, तर ह्या डेडमॅनला काय करायचं, पॅरलल टेप सोडून द्यायचा आणि ते तर काउंट करायचं की किती ह्याच्यापर्यंत आपण काय केलं आहे, डेप्थ तिथं एक्सकॅव्हेट केलेली आहे. आणि शक्यतो जी काही मिनिमम जी काही डेप्थ असते ते 1.5 मीटर ह्या डेडमॅनची डेप्थ असते किंवा त्या ट्रेनची डेप्थ असते, जी की तुम्हाला इथं डायग्राममध्ये पण दिलेलं आहे. हे डायग्राममध्ये पण दिलेलं आहे. आणि याचा उपयोग कशाचा होतो, टू मेजर द क्वांटिटी ऑफ अर्थवर्क. जे काही किती माती आपण खोदलेली आहे त्याची क्वांटिटी मेजर करण्यासाठी ह्या डेडमॅनचा उपयोग केला जातो. पॉईंट आहे लीड अँड लिफ्ट. तर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता लीड आणि लिफ्ट काय, आता जे काही आपण इथं उत्खनन केलेलं आहे, ह्या उत्खनन केलेल्या पॉईंटपासून तर ह्या ज्या ठिकाणी आपण जी काही सॉईल आहे डिपॉझिट करतो त्यापर्यंत,
म्हणजे ज्या ठिकाणी डिपॉझिट करतो त्याचा सेंटर आणि ह्या ज्या ठिकाणी खोदतो आहे आपण एखादा ट्रेंच असेल त्या ट्रेनचं सेंटर याच्यामधलं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल लक्षात म्हणजे तिथपर्यंत आपलं काय करायचं काय करायचं असतं मटेरियल काय करायचं असतं घेऊन जायचं असतं त्या ठिकाणी डंप करण्यासाठी अशा दोन हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल 2 पॉईंटमधलं तर त्याला काय म्हणलं जातं लीड म्हणलं जातं. इथं डेफिनेशनमध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे लीड इज द horizontal distance up to which excavated material is transported for dumping for which extra payment is not required to pay to the contractor. Such minimum distance is known as lead. आता याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणलेलं आहे जे काही एक्सकॅव्हेटेड ट्रेंच आहे किंवा लँड आहे किंवा मटेरियल आहे ते एक्सकॅव्हेटेड मटेरियल कुठं झालेलं आहे ह्या ट्रेंचमधून प्रोड्यूस झालेलं आहे ते म्हणजे जेव्हा खोदल्यानंतर जी माती तयार होते त्याला आपण काय म्हणणार आहे एक्सकॅव्हेटेड मटेरियल म्हणणार आहे म्हणजे खोदलेलं साहित्य म्हणणार आहे किंवा त्याला अर्थ म्हणणार आहे. एक्सकॅव्हेटेड मटेरियल जे आहे उत्खनन केलेलं मटेरियल तर ते काय करायचं असतं आपलं पर्टिक्युलर प्लेसपर्यंत जाऊन डंप करायचं असतं म्हणजे डिपॉझिट करायचं असतं. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचे डिपॉझिट करायचे. मग हे जी आपण काय करतो हे एक्सकॅव्हेटेड मटेरियल कुठून तयार झालेलं आहे एका ट्रेंचमधून केलेलं आहे तर त्या ट्रेनचं सेंटर आणि हे डिपॉझिट केलेलं सेंटर या दोघातलं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल त्याला काय म्हणलं जातं लीड म्हणलं जातं. आणि जर ही डिस्टन्स 30 मीटर असेल तर कॉन्ट्रॅक्टरला कुठलेही एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीत म्हणजे जे काही स्टँडर्ड रेट आहेत त्यांनी त्याला फक्त त्या वर्करला द्यावं लागतं कॉन्ट्रॅक्टरला. जर हे डिस्टन्स 30 मीटरपेक्षा जर जास्त झालं असेल म्हणजे 40 मीटर झालं असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं एक्स्ट्रा लीड त्याचं फॉर्म होते म्हणजे आपली स्टँडर्ड लीड किती आहे 30 मीटरपर्यंतच आहे. जर 30 मीटरपर्यंत असेल तर कॉन्ट्रॅक्टरला त्या लेबरला कुठलेही पैसे द्यावे लागत नाही. जर तुमची लीड इन्क्रीज झाली 40 मीटर झाला तर तुमचं एक्स्ट्रा लीड किती झाली तर 10 मीटर एक्स्ट्रा लीड होईल. कसं होईल 40 - 30 किती येईल तर 10 मीटर येईल. मग 10 मीटरसाठी त्याला कॉन्ट्रॅक्टरला काय द्यावं लागेल त्या लेबरला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागेल. म्हणून हे काय आपलं स्टँडर्ड लीड आहे किंवा मिनिमम जे काही लीड आहे ते 30 मीटर असते. तर हे झालं आपलं लीड. दुसरा पॉईंट आहे लिफ्ट. तर लिफ्ट काय हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे जे काही तुमचं बॉटम आहे आणि टॉप आहे त्या ट्रेनचं ह्याच्यामधलं जे काही उभं डिस्टन्स आहे त्याला म्हणलं जातं लिफ्ट म्हणलं जातं. आणि हे लिफ्ट जे काही जनरली डेप्थ असते ते 1.5 मीटर असते. जर लीड इतकीच असेल लिफ्ट इतकीच असेल 1.5 मीटरचं जर ट्रेंच असेल व्हर्टिकली तर कॉन्ट्रॅक्टरला जो काही लेबर आहे त्याला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीत. हे काय तुमचं स्टँडर्ड लिफ्ट आहे हा लक्षात. याच्यापेक्षा कमी असतील लिफ्ट 1.4 मीटर किंवा 1.3 मीटर तर त्या कॉन्ट्रॅक्टरला 1.5 मीटरच्याच हिशोबाने त्याला पैसे द्यावे लागतात लेबरला जी की तो ट्रेंच इतक्या डेप्थचा एक्सकॅव्हेट करायचा असतो व्हर्टिकली. जर जो ट्रेंच आहे तो जर 1.5 मीटरपेक्षा ग्रेटर असेल म्हणजे 2 मीटरचा असेल तर काय तयार होईल तर एक्स्ट्रा लिफ्ट तयार होईल म्हणजे 2.2 मीटर - 1.5 मीटर इक्वल टू 0.5 मीटर. हे काही होईल तुमचं एक्स्ट्रा लिफ्ट होईल 0.5 मीटर. मग त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या लेबरला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात कारण इथं तुमचं जी काही लिफ्ट आहे ते काय झाले आहे ग्रेटर दॅन स्टँडर्ड लिफ्ट झालेली आहे. त्याच्यामुळं काय करावं लागेल तर जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्या लेबरला काय करावं लागेल एक्स्ट्रा पैसे पे करावं लागेल. जर तुमची जी लिफ्ट आहे विदिन द मिनिमम डिस्टन्स असेल म्हणजे 1.5 मीटरपर्यंत असतील तर या केसमध्ये कॉन्ट्रॅक्टरला एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही. नॉट नीड टू पे एक्स्ट्रा पेमेंट बाय कॉन्ट्रॅक्टर टू लेबर. तर याच ठिकाणी गरज नाही कॉन्ट्रॅक्टरला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीत. केव्हा द्यावं लागत नाहीत जेव्हा तुमची लिफ्ट 1.5 मीटरपेक्षा कमी असतील किंवा इतकी असेल तर कॉन्ट्रॅक्टरला लेबरला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज लागणार नाही. सेम तसं कुठं आहे आपलं लिफ्टमध्ये आहे. जर लिफ्ट 30 मीटरपर्यंत असेल हे काय मिनिमम लिफ्ट किंवा स्टँडर्ड लिफ्ट 30 मीटर इथपर्यंत असेल म्हणजे हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रेंचपासून ज्या ठिकाणी मटेरियल डिपॉझिट करायचे आहे या दोघातलं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणतो लीड म्हणतो.
जर हे 30 मीटरपर्यंत असेल तर कॉन्ट्रॅक्टरला एक्स्ट्रा पैसे पे नाही करावं लागत किंवा याची गरज पडणार नाही. कधी कधी पडणार नाही जर लीड तुमची 30 मीटरपर्यंत असेल तर जर लीड याच्यापेक्षा जर इन्क्रीज झाली तर त्यानुसार कॉन्ट्रॅक्टरला त्या लेबरला गरज पडते की एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. तर ही काय तुमचं लीड अँड लिफ्ट. आता नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कर्ब. तर कर्ब काय तुमचं बाउंड्रीज आहे बिटवीन पेमेंट अँड शोल्डर और फुटपाथ आर नोन ॲज कर्ब. आता इथं तुम्हाला जे काही कर्ब आहे ते कर्ब काय आहे तुमचं बाउंड्री आहे. आता ही बाउंड्री कशाची आहे तुमचं, आता हे काय तुमचं रोड आहे आणि काय आहे हे फुटपाथ आहे. ह्या दोघातलं जे काही हे उभं पोर्शन आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. आता हे काय तुमचं रोडवे आहे आणि हा फुटपाथ आहे. मग ह्याच्यामध्ये जे काही स्टोन किंवा काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, जो काही व्हर्टिकल पोर्शन आहे किंवा ब्लॉक बसवलेला असेल तो ब्लॉक काय तुमचं कर्ब आहे लक्षात. तर तुमचं कर्ब काय आहे द बाउंड्रीज बिटवीन पेमेंट अँड शोल्डर. या ठिकाणी जे काही इथं फुटपाथ म्हणलेलं आहे, इथं जे फुटपाथ दिलेलं डायग्राममध्ये काही वेळेस इथं तुमचं शोल्डर पण असू शकतं. एकतर तुमचं काय आहे जे काही कर्ब आहे तर तो बाउंड्री आहे कशाच्या मधला आहे, एकतर पेमेंट अँड शोल्डर या दोन्हीमधलं काय आहे बाउंड्रीचा स्टोन आहे इथं प्लेस केलेला. किंवा काही वेळेस जो काही बाउंड्री आहे ती कशामधली बाउंड्री आहे पेमेंट अँड फुटपाथ या दोघातलं बाउंड्री आहे. आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे जी काही बाउंड्री प्लेस केलेली आहे, जी काही स्टोन प्लेस केलेलं आहे कशाच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे पेमेंट अँड फुटपाथ ह्या दोघातलं काही बाउंड्री आहे लक्षात. याला म्हणलं जातं कर्ब म्हणलं जातं. मग कर्बचे किती टाईप्स आहेत बाबा, तर एकूण जे काही कर्ब्स आहेत त्याचे मेन 3 टाईप्स आहेत. मग जे काही कर्ब्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लो कर्ब, सेमी बॅरियर कर्ब, बॅरियर कर्ब आणि जो काही एक्स्ट्रा दिलेला आहे जो की सिलेबसमध्ये नाही पण तो इथं दिलेला आहे तो आहे आपला सबमर्ज कर्ब. जे काही मेन टाईप्स आहेत 3 आहेत आणि एक्स्ट्रा लिहिलं तरी काही हरकत नाही. सिलेबसनुसार 3च आहेत. तिथे एक्स्ट्रा एक सबमर्ज कर्ब दिलेला आहे ते पण याच्यामध्ये लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर जे आपले मेन टाईप्स आहेत लो कर्बलाच माउंटेबल टाईप कर्व म्हणलं जातं. माउंटेबल कर्ब देखील असं म्हणलं जातं. मग सेकंड जो आहे सेमी बॅरियर कर्ब, थर्ड बॅरियर कर्ब अँड फोर्थ सबमर्ज कर्ब. जी काही आता माउंटेबल कर्ब किंवा सेमी लो कर्ब जो आहे तो बघू आपण सुरुवातीला. लो कर्ब और माउंटेबल कर्ब. जे काही लो कर्ब आहे त्याला आणखी दुसरं नाव काय माउंटेबल कर्ब. तर these कर्ब्स आर इंडिकेटर बिटवीन द बाउंड्री ऑफ रोड अँड शोल्डर. आता हे कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे तर ते बाउंड्री आहे किंवा इंडिकेटर आहे बिटवीन रोड अँड शोल्डरच्या याच्यामध्ये ते प्रोव्हाइड केलेलं आहे. मग जी काही अशा प्रकारचा जो काही कर्ब आहे द height of curve is such that driver find no difficulty in crossing these curves and use shoulder in case of emergency. Its height is kept on 10 meter above the road pavement or road edge. आता याच्यामध्ये सांगितलं आहे जेव्हा एखादा ड्रायव्हर आहे त्याचे व्हेकल ड्राईव्ह करते वेळेस त्याला इझिली काय करतो क्रॉस करून दुसऱ्या लाईनकडे जाऊ शकतो. याला कुठल्याच प्रकारचा तिथं प्रॉब्लेम येत नाही जेव्हा अशा साईडचं कर्ब जर प्रोव्हाइड केलेला असेल. आणि ह्या कर्बची जी काही हाईट असते ती किती असते 10 मीटर असते. इथं तुम्हाला कर्ब प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा जो काही कर्ब प्रोव्हाइड केलेला आहे नेमकं कुठं प्रोव्हाइड केलेला आहे लो कर्ब किंवा लो माउंटेबल कर्ब कुठं प्रोव्हाइड केलेला आहे तर हा कर्ब तुमचा रोड आणि शोल्डर यांच्यामध्ये हा कर्ब काय केलेला आहे प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा कर्ब प्रोव्हाइड केल्यामुळं जो काही ड्रायव्हर आहे इन केस ऑफ एमर्जन्सी तो काय करतो याच्यावरून जातो म्हणजे याला क्रॉस करतो. याचे वाहन ह्या साईडवरून पलीकडे इझिली जाऊ शकतं कारण जी काही हाईट आहे ती किती आहे फक्त 10 मीटर आहे. जी काही रोड सरफेस आहे ह्या रोड सरफेसच्या वर किती हाईट आहे
10 सेंटीमीटर आहे. याच्यामुळे तो ड्रायव्हर काय करतो, इझिली याला क्रॉस करून पलीकडे जाऊ शकतो. तर हे झालं तुमचं लो कर्ब किंवा माउंटेबल कर्ब. दुसरा आहे तुमचा सेमी बॅरियर कर्ब. दुसरा टाईप आहे सेमी बॅरियर कर्ब. इट प्रिव्हेंट्स encroachment of slow speed or parking vehicle to the footpath, but at emergency vehicle can climb over and can be parked on footpath or shoulder. आता याच्यामध्ये म्हणलेलं आहे जे काही तुमचं ही जी काही कर्व प्रोव्हाइड केलेलं आहे, तर हे कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे, ऑन पेरिफेरी ऑफ रोडवे. त्या ठिकाणी काय तुमचं पेडेस्ट्रियन जी काही ट्रॅफिक आहे त्या ठिकाणी हाय आहे. आणि जो काही हा कर्व प्रोव्हाइड केलेला आहे ह्याची हाईट किती आहे, 15 सेंटीमीटर अबाव द रोड पेवमेंट. जी काही रोड पेवमेंट आहे त्या रोड पेवमेंटच्या वर बसवल्या प्रोव्हाइड केलेलं आहे. ह्याची जी काही हाईट ह्याच्यामध्ये दिलेली आहे ते किती प्रोव्हाइड केलेलं आहे, 15 सेंटीमीटर. आणि याचा जो काही स्लोप दिलेला आहे तो स्लोप किती आहे, 1:1 हा स्लोप त्या ठिकाणी काय केलेला आहे. या ठिकाणी जो काही स्लोप प्रोव्हाइड केला आहे याच्यामध्ये 1:1 स्लोप या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. 1:1 एक हॉरिझॉन्टल असेल तर एक व्हर्टिकल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे. आणि जी काही टॉप विड्थ असते ती असते 7.5 सेंटीमीटर. आणि याची जी काही हाईट आहे ते किती 15 सेंटीमीटर आहे. तर हे आपलं झालं सेमी बॅरियर कर्व. आता जो काही बॅरियर कर्व आहे हे कुठं प्रोव्हाइड केला जातो, ज्या ठिकाणी बिल्टअप एरिया असेल अशा केसमध्ये काय केलं जातं, आपला बॅरियर टाईप कर्व प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच ॲडजस्टन्स टू फुटपाथ अँड कन्सिडरेबल पेडेस्ट्रियन ट्रॅफिक सच ए प्लेस दिस टाईप ऑफ कर्व इज प्रोव्हाइडेड. आता ही जी काही हाईट आहे ती हाईट ते 20 सेंटीमीटर आहे. आणि याचा जो काही बॅटर आहे, जो काही स्लोप आहे 1:0.25 याचा स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे इथं 1:0.25 म्हणजेच जो काही कर्व होईल इन होल नंबर 1:4 याचं स्लोप होऊन जाईल. जे काही याचा इन्क्लाइन जो स्लोप आहे याला काय म्हटलं जातं, बॅटर म्हणतो. याचा जो काही स्लोप आहे तो स्लोप आहे 1:0.25. म्हणजेच जर 1 व्हर्टिकल असेल तर 0.25 काय इथं हॉरिझॉन्टल प्रोव्हाइड केलेलं आहे त्या केसमध्ये. आणि ह्याची जी काही हाईट आहे जनरली जी काही स्टँडर्ड हाईट आहे ती आहे तुमची 20 सेंटीमीटर. पण इथं हे दिलेलं आहे तुम्हाला एक ॲव्हरेज हाईट म्हणजे एक रेंज दिलेली आहे. इट्स हाईट इज इन बिटवीन 23 to 45 सेंटीमीटर. पण याची जी काही स्टँडर्ड हाईट आहे ते किती 20 मीटर्स आहेत. आणि हे जे कुठं प्रोव्हाइड केलं जातं शक्यतो ज्या ठिकाणी बिल्टअप एरिया आहे अशा ठिकाणी काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. इथं म्हणलेलं जनरली सच कर्व्स आर प्रोव्हाइड ऑन हिल ब्रिज एक्सेट्रा असं इथं ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि इथं पहिली लाईन म्हणलेलं आहे, दे आर मेनली प्रोव्हाइडेड टू कॉज ऑब्स्ट्रक्शन टू द व्हेकल लिव्हिंग द कॅरेज वे अंडर एमर्जन्सी. ही जो काही कर्व प्रोव्हाइड आहे एकदम हाय ह्याचा प्रोव्हाइड केलेला आहे. जास्त हाईटचा प्रोव्हाइड केल्यामुळं जो काही कॅरेज वे आहे तो जो काही कॅरेज वे आहे त्या कॅरेजवरून जात असते दुसरे व्हेकल फुटपाथकडे किंवा शोल्डरकडे इझिली जाऊ शकत नाही. कारण त्या केसमध्ये ह्या शोल्डरची विड्थ जी काही कर्ब आहे याची विड्थ कसं आहे हाईट मॅक्झिमम आहे. त्याच्यामुळं व्हेकलच्या इझिली त्याला क्रॉस करू शकत नाही या केसमध्ये. कारण जो काही हाईट आहे ऑफ कॅमेरा आहे ते काय मॅक्झिमम आहे. त्याच्यामुळे व्हेकल इझिली क्रॉस करू शकत नाही किंवा त्याच्यावरून जाऊ शकत नाही. मग ही एंट्री प्रिव्हेंट करायसाठी जी काही व्हेकल आहे जर ती व्हेकल कॅरेजवेवर असेल तर ती व्हेकल कॅरेजवेवरतीच मेंटेन राहिली पाहिजे. ती क्रॉस करून शोल्डरवरती किंवा क्रॉस करून फुटपाथवरती नाही गेली पाहिजे. या उद्देशानं हा कर्ब त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. कारण ह्याची हाईट काय आहे मॅक्झिमम आहे. त्याच्यामुळं जो काही ड्रायव्हर आहे तो त्याची व्हेकल कॅरेजवेवरती असेल तर त्या ठिकाणी तो काय केला जातो, ठेवला जातो किंवा मेंटेन केली जाते. तो कॅरेजवे क्रॉस करून एकतर शोल्डर एरियामध्ये किंवा फुटपाथ एरियामध्ये ह्या ठिकाणी येऊ शकत नाही. अशा प्रकारची जी काही एंट्री आहे ह्या
कर्ब या कर्बमध्ये प्रिव्हेंट केली जाते. लास्ट जो काही कर्ब आहे आपला तो आहे तुमचा सबमर्ज कर्ब. दे आर प्रोव्हाइडेड इन विलेज रोड. दे आर प्रोव्हाइडेड सच दॅट टॉप इज ॲट ग्राउंड लेवल. इट प्रोव्हाइड लॅटरल सपोर्ट टू पेमेंट. आता याच्यामध्ये बघायचा जो काही उद्देश आहे तो आपल्या डोळ्याने इथं कर्ब प्रोव्हाइड केलं आहे की नाही हे आपल्याला दिसत पण नाही. आणि कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे इन विलेज एरिया. आणि याचं अशा पद्धतीनं अरेंजमेंट केली आहे. जो काही टॉप सरफेस आहे फक्त आपला ग्राउंडवरती तर दिसतो. लक्षात इक्वल टू ज्याचं जे शोल्डर विड्थ आणि कॅरेज विड्थ आहे किंवा लेवल आपण लेवल म्हणू. शोल्डर लेवल आणि कॅरेज वे लेवल हे जे आहे त्याच लेवलला हा काय केला जातो कर्ब त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि तो कुठं प्रोव्हाइड केलेला आहे बिलो द ग्राउंड प्रोव्हाइड केलेला आहे. लक्षात आहे. तर मेन उद्देश काय जो काही पेमेंट आहे ह्याला एक लॅटरल सपोर्ट हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड व्हावं म्हणून ह्याच्यावरची जी काही ही कॅरेज वे आहे ह्याच्यावरती जर प्रेशर आलं तर सॉईल काय होईल आउटर साईडला पुश केली जाते. मग ती पुश केल्यामुळं ती सॉईल काय होईल बाहेरच्या बाजूला निघून जाण्याचा प्रयत्न करेल. मग हे काय करायचं असतं प्रिव्हेंट करायचं असतं. हे स्टॉप करायचं असतं. हे जे काही प्रेशर आहे सॉईलचं या ठिकाणी येऊन रजिस्ट होतं. ते प्रेशर टोटल कशावर ॲक्ट होतं ह्या कर्बवरती ॲक्ट होतं. आणि ह्या कर्बवरती ॲक्ट केल्यामुळं त्या ठिकाणी काय होईल तुमचं जी काही सॉईलची इंटेन्सिटी आहे त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली रिड्यूस होऊन जाईल आणि रोड तुमचा स्टेबल कंडिशनला मेंटेन राहील. यामागचा ही मेन उद्देश आहे. जर हे प्रोव्हाइड नाही केला असतो आपण हा सबमर्जिबल तर काय होईल तुमचं इथले जे काही जेव्हा तुमचं व्हेकल ह्या कॅरेज वे होऊन जात असते वेळेस इथलं जो काही सॉईलचं जे काही प्रेशर आहे ते काय केलं असतं डायरेक्टली शोल्डरवरती ॲक्ट झालं असतं. हा शोल्डर काय आणि शोल्डरवर ॲक्ट झाल्यामुळं ही शोल्डरची माती काय केली असती इकडं बाहेर निघून पडला असती दुसऱ्या साईडला. मग हे प्रिव्हेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं पाहिजे सबमर्ज कर्ब्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. इथलं जर सॉईलचं जे काही प्रेशर आहे ते फक्त ॲक्ट कशाला होईल ह्या कर्बवरती होईल. आणि हे कर्ब काय तुमचं स्टोन आहे किंवा एखादं कॉन्स्टिंग पोर्शन त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तो काय करतो स्वतःचं जे काही रजिस्ट करणारं जे मटेरियल आहे त्याला काय करतो स्टेबलाइज करतो. तो बिअर करतो. जेवढेही लोड ह्याच्यावर ॲक्ट होईल म्हणजे लॅटरल लोड तो काय करतो बिअर करतो. जरी ह्याच्या एक केसमध्ये सॉईल जरी टेंड करत असेल बाहेर याला पुश करायचा तर तो काय करतो त्याला बेअर करून घेतो, त्याला ॲब्सॉर्ब करून घेतो, त्याला शोषून घेतो आणि त्याच ठिकाणी स्टेबल राहतो. त्यामुळं आपला जो काही कॅरेज वे आहे तो काय होईल लॅटरली सपोर्ट होऊन जाईल इन वेल गुड कंडिशन. तर हे असं याचं मेन उद्देश आहे सबमर्ज कर्बचा. थँक्यू.